भुजबळांना येवल्यात मराठ्यांनी काळे झेंडे दाखवले। जरांगेंविरोधात वारंवार बोलल्यानं भुजबळांविरोधात मराठा आक्रमक। आरक्षणाबाबत सरकारकडून वारंवार हुलकावणी। आता मुंबईकडे कूच करण्याशिवाय मराठ्यांकडे पर्याय नाही। जरांगेंचा सरकारला इशारा। आम्ही केलेलं बंड नव्हतं तर बसून निर्णय घेतला। अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। तर आज ज्यांनी बंड केले त्याबाबत तक्रार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। पक्षफुटीनंतर शरद पवार अजित पवारांमध्ये भेटीगाठी सुरूच। आज काका पुतण्यांमध्ये पुन्हा भेट होणार। सुप्रिया सुळेही राहणार उपस्थित। महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या समावेशाची शक्यता। दिल्लीतील इंडियाच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती। तर वंचितसोबत आघाडी व्हावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा। वडेट्टीवारांचं सकारात्मक वक्तव्य। चुनाभट्टी गोळीबार प्रकरणातील आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। जुन्या भांडणाच्या रागातून झाडल्या 16 गोळ्या, त्यात एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी। दक्षिण पूर्व आशियात फिलिपाईन्स आणि चीनमध्ये युद्धाचे ढग। दक्षिण चीन समुद्रातील सागरी सीमेवरून वाद। फिलिपाईन्सचा चीनवर कुरापतखोरीचा आरोप।